सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. जमलेल्या माझ्या तमाम पालक वर्गास ओम इंटरनॅशनल टेक्नो स्कूल व ओम किड्स प्री स्कूलच्या वतीने मी तेजस्विनी शिंदे माझ्या व माझ्या शाळेच्या वतीने सर्वांचे हार्दिक स्वागत करते. बाप रे, केवढी ही गर्दी. अगं कृष्णाली, काय झालं ग? काही नाही ग, समोरची गर्दी पाहून थोडी घाबरली होती. अगं गर्दी तर असणारच ना. आता आपल्या शाळेचे वृक्षातून वटवृक्षात रूपांतर नाही का झाले? हो ग, खरंच की. पण आपला आवाज पाठीमागच्या काका काकू पर्यंत पोहोचतोय का? अगं बाई, हे मी कसं सांगणार बरं? तू त्यांनाच विचार ना. बरं बाई, अहो काका, अहो काकू, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? थोडी जागेची कमतरता दिसून येते, पण तुम्ही सर्वांनी आम्हाला प्रोत्साहन देऊन सहकार्य करावे. मग करणार ना सहकार्य. काय ग तेजस्विनी, हा आवाज कसला येतोय? हा आवाज का? आपल्या शाळेतील विद्यार्थिनी वर्गणी जमा करत आहे. कशाची वर्गणी? अगं आपल्या शाळेत ओम गणेश मंडळाची स्थापना नाही का झालेली, आणि आता गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. सर्व ठिकाणी सार्वजनिक गणपती बसणार. 11 दिवस आपण सर्वजण मंडळात जाणार, मज्जा करणार. वाह, काय सुंदर. पण आपण आपल्या घरी सुद्धा गणपती बसवतोच ना, मग सार्वजनिक गणपती कशासाठी? अगं बाई, सार्वजनिक गणपती बसवणं मागचे उद्दिष्ट म्हणजे आपल्या देशावर इंग्रजांनी 150 वर्ष राज्य नाही का केले, आणि इंग्रजांचे धोरण तुला माहीतच आहे. हो, फोडा आणि राज्य करा. हो ना, याचाच फायदा इंग्रजांनी घेतला आणि आपला समाज संपूर्णपणे विखुरला गेला. याच विखुरलेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी क्रांतीवीर लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणपती उत्सवाची सुरुवात करून सर्वांना एकत्रित येण्याचा मोलाचा संदेश दिला. म्हणूनच आपण सार्वजनिक गणपतीची स्थापना करतो. वा, काय सुंदररित्या समजून सांगितले तुम्हाला. पण हो, चला तर मग आपल्याला सुद्धा आपल्या शाळेमध्ये सार्वजनिक गणपतीची स्थापना करायची आहे. बर, पाठीमागून येणारा टाळ, मृदुंग, झांज, लेझिम, ढोलांच्या गजरात आपण आपल्या बाप्पाचे आगमन करूया. चला तर मग, आणि तुम्ही सर्वांनी सुद्धा आम्हाला साथ द्यायची बरं. चला तर मग, इयत्ता 9वीच्या विद्यार्थिनी आपल्या समोर सादर करीत आहे मोरया मोरया हे गीत. धन्यवाद. गणपती बाप्पा. आवाज येत नाहीये पालक. मंगल मूर्ती. पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी सलके माल मुक्ता फळांची. जय देव जय देव. तेरा ही नाम पुकारूं मैं, साथ तेरा बस चाहूं मैं. दुआ दे अंत महिमा तेरी हम पर बरसाए, रखना मेरी बिगड़ी बनाना. जय देव जय देव जय देव जय देव. चला, एनर्जी गर्ल्स, एनर्जी. चला, टाळ्या वाजवायच्या. गणपती बाप्पा.
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सीनसाठी सर्व पालकांनी. साक्षात गणरायाचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आपल्या प्रशालेमध्ये. वार्षिक स्नेह संमेलनाची सुरुवात आपण या ठिकाणी करत आहोत. गणपती बाप्पा. टाळ्यांचा गजर कमी करतोय, टाळ्यांचा गजर कमी पडतोय. जोरदार सादरीकरण या ठिकाणी वर्ग 9च्या मुलींचं झालेलं आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. साक्षात श्री गणरायाचं आगमन या ठिकाणी आपल्या स्नेह संमेलनामध्ये आपल्याला या मुलींनी दिलेलं आहे. या मुलींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.